हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले ही स्टफ कारली इतकी मस्त झालेली आहे, टेस्टी झालेली आहे। अगदी दिसायला पण अगदी खूप अगदी टेम्पटेटिंग वाटतात आहे। करून बघा, बनवायला पण अगदी सोपी आहे। चला तर मग बघूया आपण स्टफ कारली कशी बनवायची आहे ते। आज आपण स्टफ कारली ह्याची भाजी बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे आणि ही खूप आरोग्यदायी भाजी आहे, त्याच्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ बघा। त्याच्यासाठी मी 250 ग्रॅम ही कारली घेतलेली आहे। आता ह्याचा आपण वरचं आणि खालचं हे देठ कापून घ्यायचं आहे आणि हे वरचं जे आहे आवरण हे आपण खरवडून काढायचं आहे। आपण कारल्याच्या वरचं ही सालं सगळी काढून घेतलेली आहेत आणि मधला पोर्शन सुद्धा आपण हा सगळा रिकामा केलेला आहे। इथे आपल्याला स्टफिंग भरायचं आहे आणि ह्याला थोडं मी मीठ चोळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा थोडा कडवटपणा कमी होईल। आता ही कारली आपण 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायची। भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे। त्याच्यावरती आपण ही कारली ठेवूया। कारली ठेवलेली आहेत, आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं स्टीम करूया। आता ही जी सालं आहेत आपण कट करून घेतलेली ही टाकून द्यायची नाही आहे, कारण का ही खूप अगदी आरोग्यदायी आहेत। आधी ह्याचा आपण स्टफिंगसाठी वापर करायचा आहे आणि बिया अगदी कवड्या असतील तर त्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये वापरायच्या आहेत। आता आपण स्टफिंग बनवून घेऊया। आता हे जे आपण सालं काढून घेतलेली आहेत ही थोडी आपण बारीक चिरून घेऊया। हे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। आता ह्याला थोडंसं आपण मीठ लावून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया आणि जरा 5 मिनिटं हे बाजूला ठेवूया। आता आपण स्टफिंगसाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, हे आपण कोल्डच थोडंसं फ्राय करून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा कलौंजी घातलेली आहे आणि 1 चमचा आपण मेथी घातलेली आहे। थोडीशी गरम करूया। गॅस बंद केला आहे, खाली उतरवून घेऊया। आता आपण स्टफिंग बनवायला घेऊया। पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे, गरम होऊ दे। ह्याच्यामध्ये आपण 1/2 टीस्पून हिंग घालूया। ह्या सालांना मीठ लावून ठेवलेलं होतं, हे थोडंसं आपण पिळून घेऊया, म्हणजे कडवटपणा निघून जाईल। हे आपण पिळून घेतलेलं आहे, आता तेलामध्ये घालूया। मंद विस्तवावरती आपण 4 ते 5 मिनिटं जरा हे परतून घेऊया। 4 मिनिटे म्हणजे ते थोडं शिजून पण येईल। 15 मिनिटं झालेली आहेत, कारली आपली छान वाफून निघालेली आहे। गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया। आता ह्याच्यामध्ये आपण 4 लसूण पाकळ्या आहेत त्या मी ठेचून घेतल्या आहेत, त्या आपण थोड्या परतून घेऊया। एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला आहे, तो पण आपण छान अगदी परतून घेऊया। आता हे धने जिरे जे आहेत हे आपण थोडे जाडसर कुटून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण 1/2 टीस्पून हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण का आपण कारल्याला सुद्धा मीठ लावलेलं होतं ते वाफवून घेताना, आणि जे सालं होती त्याला सुद्धा आपण मीठ लावून पिळून घेतलेलं होतं। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आपण मसाला तो कुटून घेतला आहे, ह्याच्यामध्ये थोडा चाट मसाला पण घातला आहे। आता हे सगळं आपण कांद्यामध्ये घालायचं आहे आणि हे पण थोडं परतून घ्यायचं आहे। आता आपण बाकीचे मसाले पण ह्याच्यामध्ये घालूया। थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडा गरम मसाला घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। आपलं हे आता स्टफिंग तयार झालं आहे। इतकी छान खमंग याची खुशबू येते आहे। आता आपली कारली थंड झालेली आहे। आपलं स्टफिंग पण आता थंड झालेलं आहे। आता हे कारल्यामध्ये भरूया। स्टफिंग भरण्याच्या अगोदर आपण थोडं ह्याच्यामध्ये लिंबू पिळूया, त्याच्यावरती आपली कारली खूप छान लागती। आता हे मिक्स करूया। कारल्यामध्ये आपण हे आता स्टफिंग भरून घेतलेलं आहे। पॅन गरम करायला ठेवले, आता ह्याच्यामध्ये तेल घालूया। आपण कारली आता चांगली स्टफ करून घेतली आहे। आता ही आपण दोऱ्याने बांधून घेऊया।
दोऱ्याने आपण गुंडाळून घेतलेली आहेत म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलंय, तेल गरम झालेलं आहे। आता मीडियम विस्तवावरती आपण हे छान खमंग अशी परतून घेऊया। आता आपली कारली फ्राय करून झालेली आहे। आता विस्तव बंद करूया आणि सर्व करूया। आपली स्टफ कारली आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। ही आपण चपाती बरोबर सर्व करू शकतो। इतकी मस्त टेस्टी झालेले आहेत हे आपले स्टफ कारली आणि अगदी निराळी पद्धत आहे, करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।